सुप्रभात. आज आम्ही रत्नागिरीला नारळ संशोधन केंद्रात जातोय. निघाले आता 5 मिनिटं झाली घरातून निघाले. आमच्या शिवतर रोडला जाऊन शिवतर खेड भाटेला आहे भाटे. आणि आता 9:45 झालेत. 3 तासाचं अंतर आहे. बघूया आता किती तासाचा आम्ही जातो. रोड कसा आहे माहित नाही. 100च्या वरती आहे त्याचं किलोमीटर. रोडचा परिस्थिती माहित नाहीये. रोड खराब आहे. कधी खेडच्या बियॉन्ड कधी गेलो नाही गेलेलो पण तेव्हा रोड चांगला होता. नाही रोड चांगला होता. रोड माहित नाही. जुना गोवा हायवे होता. मला मुंबई खेडच्या रस्त्याची कल्पना आहे पण रत्नागिरीचा रोड माहित नाही. कारण परशुराम घाटात काहीतरी दरड नाही रोडच खचलेला. तो वन वे आहे. तो आता परत काय झालं काय माहित नाही. म्हणून मुद्दाम व्हिडिओ बनवणार आहे मी. बघूया. आणि खेड टू रत्नागिरी. आता आम्ही खेड टू रत्नागिरी आता शिवतर रोडला आहोत. आम्ही जाणार होतो मंगळवारी पण काही कारणास्तव नाही जाता आलं. आमचा खेड रोड आहे. शिवतर रोड. चेक करूया काय उद्यासाठी. मग बरं पडेल. उद्यासाठी उद्याच करावं लागेल. परशुराम घाट चालू झालाय. भोसते घाट आहे. हा का परशुराम भोसते घाटाच्या नंतर परशुराम घाट. चांगला आहे अजूनपर्यंत. रोड मध्ये थोडासा खराब होता. मध्ये कुठे सीएनजी आहे का बघायचं आहे बस. सीएनजी संपत आलाय. आता इथून परशुराम घाट चालू झालाय. भगवान परशुरामाचं मंदिर आहे. मस्त मंदिर आहे. त्याच्या अगोदर म्हणजे घाट ह्याच्या अगोदर आहे ना. सवत्सडाच्या अगोदर आहे. म्हणजे जो धबधबा म्हणतात ना वॉटरफॉल त्याच्या अगोदर आहे. वॉटरफॉल फक्त पावसापुरताच आहे तो. छान आहे रोड ना. इथे परशुराम मंदिर आहे. बाजूला वळलात ना रोड खराब आहे ना इथे जाताना. मस्त हॉटेल एक आहे चांगलं. हॉटेल म्हणण्यापेक्षा काय ग हॉटेल म्हणण्यापेक्षा मोठं हे राहण्याचं. हे जे आहे ना ही बॉर्डर इथूनच चालू होते. देवळाचं नाही प्रायव्हेट हॉटेल आहे. देवळाचं हॉटेल कसलं का पडणार. आणि इथूनच लागून तो सवत्सडा आहे. लेफ्टला ठेव गाडी. बहुतेक ठिकाणी धुकं आहे. MIDC पण आहे जागा परशुराम मंदिर. लागूनच आहे मंदिराच्या इथे. जर चालत गेलं तर तुम्हाला त्या इथे जाता येतं. पावसाळ्यात फार रिस्की आहे तो. रत्नागिरी 143 बरंच लांब आहे. दरड पाणी दिसते. ह्या इथे ना पावसात खूप दरड कोसळते. म्हणजे पोहोचलो म्हटलं. नेहमी त्या गव्हर्नमेंटच्या गाड्या असतात.
हेच आहे ना, लोटे पारुशीलम पण म्हणतात याला. लोटे म्हणून इथे सारखी दर पावसाळ्यात चान्सेस आहेत. भिंती बांधलेल्या आहेत, काय उपयोग होईल नशीब आपलं. हे काय कसं वाटतंय ना, दगड पडतात इथे. ऍक्च्युली रस्ता बनवला ना तोडून तोडून, त्याच्यामुळे ते आपण घाट उतरतोय. मागे आपण आलो होतो ना तेव्हा रोडचं काम चालू होतं, सगळं माती 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 होती रोड. ह्या साईडला येतो धबधबा इथे आहे ना. हा बघा, थोडं अजूनही पाणी पडतंय. हो हो, तिथे लिहिलं नाही होतं. एक काम अडकलंय मध्यंतरी. इकडचा चिपळूणचा ब्रिज पडलेला, चिपळूण आलं सिटी. चिपळूण सिटी. आम्हाला गॅस मिळाला मस्तपैकी, महानगर गॅस. महानगर गॅस मिळाला ऑन दे. राहून दे ना. सरळ सरळ. बाई म्हटली की तुम्ही लगेच हे होतं, स्लोच झालं. मस्त भाज्या आहेत तिथे, ताज्या ताज्या भाज्या. इथे आम्ही आलो होतो नागपूरला, ह्याला रत्नागिरीला. मस्त कांदे मिळाले होते आम्हाला. करायची पुढच्या महिन्यात. इथे पण मजा आहे. दहा मिनिटावर बऱ्याच ठिकाणी कोकणात चालू झाले सीएनजी. तो ब्रिज पडलेला ना इथे, तयार झालेला. हा, नवीन तयार करतानाच पडला. वरती ठेवतात ना तो रेडी करून, तोच पडला. गोवा रोडचं काम कसं माहितीये, टप्प्याटप्प्याने दिलंय, त्यामुळे ते प्रॉब्लेम आहे. टप्प्याटप्प्याने कामं वाटलेली आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट तिघांनी मिळून वाटून घेतलेली आहेत. त्यात लोकल कॉन्ट्रॅक्टर म्हणजे राजकीय लोकांच्या ओळखीचे असे सगळं झालेलं आहे. त्यामुळे कामाची काय क्वालिटी तेवढी नाही आहे प्रत्येक ठिकाणी. चिपळूण सोडल्यावर घाट लागतो मस्त निसर्ग. चिपळूण सावर्डेच्या छोटासा घाटच आहे, नागमोडी घाट. थंडी गेली आता.
तसं. इकडे इकडे काय आपण बायपास करायला पाहिजे ते, अंतर पण कमी होईल. MH12 गाडीतून गेली घेऊन. संगमेश्वर रोड एकदम खराब आहे. मग इथे आपण पटकन घेतलं असतं ना. पटकन कोण देणार नाही तुला. रत्नदुर्ग आहे, मार्लेश्वर दाखवत आहे. 35 किलोमीटरच आहे. गणपतीपुळे पण दाखवत आहे. या साईडला सरळ सरळ. लवकर निघायला पाहिजे मार्लेश्वर. सगळं संगमेश्वरला आहे. आणि कुठला तरी किल्ला पण आहे रत्नदुर्ग. दोन 2024 गोवा मार्ग कंप्लीट करणार म्हणून सांगितलंय. ती परिस्थिती बघा आहे कोर्टात, हायकोर्टात का सुप्रीम कोर्टात कुठेतरी सांगितलंय. सुप्रीम कोर्टने सांगितलं. शॉर्टकट आहे का? एसटी डेपो आहे संगमेश्वर. अरे कुठून आहे रस्ता? सरळ आहे, बरोबर आहे. पुढे जाऊन राईट आहे. हॉर्न दे, हॉर्न. काय हॉर्न दे? ती जाणार तेव्हा ना. हो पण पुढे काय नाहीये. अरे त्यानं डबल नाही जाऊ शकत आहे. झणझणीत वडापाव. कसं काय केलं ते? संगमेश्वरचं काय करणार लोक रोड? डायरेक्ट तू PM ला हे कर, लेटर लिहून टाक. पण 2 गाड्या जातच नाहीये. जुना ब्रिज आहे तो. हाच का तो वशिष्ठ? काय म्हणते वशिष्ठ? वशिष्ठच खराब झाला होता. गाड्या थांबतात. 1 वेज असतो चिपळूण म्हणजे याच्यावर ब्रिजवर. बेकार आहे. ट्रॅफिक असतं मध्ये मध्ये. एकदमच खराब रोड आहे. कधी होणार आहे? वाटत नाही 1 वर्षाच्या वर जाईल. कोणतरी सांगत होतं ना, कोण? योगेश कदम, की आता लोक जी सिंधुदुर्गवाले घाटातून जातात ना, कोल्हापूर मार्गे, पुणे मार्गे, ते सगळे इकडे परत डायव्हर्ट होते.
खर्च होणार. कशाला डायव्हर्ट होती. तोपर्यंत रोड चांगला होईल, मग इथून जातील ते. संगमेश्वर संपल्यावर मला वाटतं आहे रोड चांगला. हा चांगला आहे. संगमेश्वर सोडल्यानंतर थोडा पट्टा चांगला होता, नंतर परत आहे तसा आहे. जुना रोड आहे तिथेच आहे. रोडचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय त्याला ATM मशीन लागली. हा 5 पिढ्या तरी कमवून खाणार त्याच्यावरच. गोवा मुंबई हायवे बघा चाललंय. टोल कमी माप तर सोडून द्या, कमी पण होत नाही. याला किती टोल लावणार आहेत कोणाच ठाऊक. त्याने टोल बंद केला. अटल सेतूला 500 रुपयाचा हे केलेलं, पण हे होती ना इलेक्शन, 300 वर आणलं. इथे पण तसंच करते. चांगलं बांधलंय पण त्याचा उपयोगच होत नाही ना. 300 कोण जाणार एवढं. रत्नागिरी आलेलं आहे. तिबा पॅलेस लागणार म्हणून सांगितलं. राईटला गणपतीपुळे होतं, त्याच्या पुढे आलो मी. गणपतीपुळे 26 किलोमीटरवर आहे. रोड इतका खराब आहे ना संगमेश्वरच्या पुढे रत्नागिरीपर्यंत, त्यामुळे खूप उशीर लागला. डिमांड आहे का इथे. सिटी दिसते. काय तानी गाडी कशी चालवतात मोबाईल. हुशारच आहे ना. हुशारच आहेत. भोपळे साडी सेंटर आणि विद्यात गाद्या. लेफ्ट घेऊन परत राईट. हे काय आलं रत्नागिरीला. आय लव्ह रत्नागिरी. छान आहे गो. मस्त असं सगळ्यांनी शिवाजी महाराजांचे पुतळेच बांधायचे. किल्ले तुटले, आता यांचे किल्ले. कोणता तो एक समुद्र घाटे. घाटे समुद्राकडे जातोय आपण. तिबा पॅलेस गेलं मागे. नाही, तिबा पॅलेस नाही गेला. तिबाची ती समाधी गेली पाठी. पॅलेस कुठे इथेच आहे वाटतं.
कळणार पण नाही ते काय आहे. नाही मोठं आहे. ठिबाचा काय आपला संबंध नाही. संशोधन नारळ संशोधन केंद्राच्या आम्ही जवळ आलोय. 2 किलोमीटरवर आहे. शासकीय विभागीय ग्रंथालय. टिळक स्मारक मंदिर, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर पण आहे. पावस रत्नागिरी कॉलेज रस्ता. मॅप लावून फिरते. मॅप लावून फिरतोय. कधी कधी गुगल मॅप दगा देतं. कोणाला तरी विचारावं लागेल. इथे काय न्यायालय. बीच वरून काहीतरी आहे. बीचच्या जवळ आलो आपण. बीचच्या जवळ आहे ते. इथे बघूया कोण आहे का. हा बाबा इथे कोणतरी आहे माणूस आहे का याला माहिती. ते नारळ संशोधन केंद्र कुठे आलं. हा रस्ता आहे बघा. हा तिथे आतमध्ये जा. तिथे विचार लावणार जवळ. ओके थँक्यू. ओके थँक्यू. चौकी काढलेला लेफ्टला रस्ता आहे. काय चौकी दिसतंय बीच. अरे बापरे वाव. भाटे बीच आलं. भाटे मस्त बीच आहे. मोठी आहे आणि लेफ्टला ना. काय चायला मध्येच ठेवलंय असं. चेकपोस्ट असेल. काही असू दे. उभे तर कोण नाही. इकडून लेफ्ट आहे आता. भाटी चौपाटी या साईडला राईटला. आणि हे भाटे. हा राईट लेफ्टला. फळरोप आहे बघ. फळरोप फणस सोप कोळंबी. बरोबर चालेल. ऐक भरपूर नारळ दिसत आहे. हेच आहे मला वाटतं. पुढे जाऊया. नारळच नारळ. वाळू मस्त आहे यांची. समुद्राचेच असेल. इथे देवस्थान. विचारूया इथे आम्ही. नको चल चल. बरोबर चाललोय. दोन राईट आहे. आलं किनारपट्टी जैविक केंद्र. राईट राईट. जाता येईल ना. तू सरळ बघ. आजूबाजूला नको. राईटला गेट आहे. हा का राईट ना. संपता हो. इकडे हे नारळ संशोधन.
आम्ही कुठल्या दुसऱ्या बाजूला आलो आहे. गुगल मॅपचा असा हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, इथून बस घे. हे आहे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र. फायनली पोचलो आम्ही बरोबर 1:15 वाजता. जोराची भूक लागली. इकडचं आटपलं की हॉटेल शोधायचं. भरपूर नारळाची झाड आहेत बघा आणि कोकम आहेत. ही सगळी साईडची आहेत, ती सगळी कोकमची झाडे आहेत. 3 महिन्याने सीझन असतो याचा कोकमचा, मे महिन्यात. काय 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 अच्छा, हे आपलं इरिगेशन. बापरे, केवढी झाडं आहेत बघा नारळाची. हा हा हा. आणि आमच्याकडे एक पण नारळ लागत नाही, सगळे खराब होऊन जातात. सोनचाफ्याचं मस्त झाड आहे. सुट्टी म्हणतायत. मोठा आहे समुद्र किनारा. हो, ओटी आहे. दापोलीची एकदम सफेद एक ती आहे ती. ओटी आहे, ओटी. पाणी कमी आहे, वाळू स्वच्छ आहे. त्यांना विचारलं पाहिजे कुठे आहे ते मार्केट. मार्केट हा, बीचवर बघा कसे मस्त झोपलेत शेडचा सहारा घेऊन. काळी वाळू आहे, तिकडे वेगळी आहे. किती काय नारळ पाणी बघ कितीचा. तो पुढे पुढे. मार्केट कुठे आलं? रत्नागिरी मार्केट.
मार्केट 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 बाजार इथून पुढे जायचं आणि इथून सरळ जाऊ. आज आहे आठवडा बाजार आहे तिथे आज. कुठे आला आठवडा बाजार जवळ? समोर असं आम्ही सरळ जाऊ स्टँडवरनं. हा स्टँडवरनं खाली यायला लागेल तुम्हाला. बस स्टँडवरनं वरनं आठवडा बाजार त्या साईडला हा त्या साईडला वरती. नाही इथून आम्ही आता सरळ जाऊ. आता तुम्ही गेलात ना वरती त्या स्तंभावर गेलात ना. कशा समोर? जय स्तंभ. आता इथून गेलात की तुम्ही डायरेक्ट वरती सिटीमध्ये जाल ना. ते 3 रस्ते फुटतात ना, तिथून खाली गेलात की सरळ आठवडा बाजार. चालेल. रत्नागिरीच्या नारळाची साईज बघा केवढी. मुंबईला तरी चांगले मिळते. पहिला नारळ तर अगदी लहान निघालेला, पाणीच नव्हतं. त्याच्यात तरी पाणी होतं का? हा आपले केरळचेच बरे का? केरळचेच नारळ बरे. खोबरं चांगलं आहे. खोबरं चालले पण पाणी ह्याच्यात पण चांगलं नाही. बोलले रे हो थोडंसंच नाही ना पाणी. मोठा घे नाही तर छोटा घे. मॅगी पण देतात. मॅगी इथे आला तर मॅगी पण मिळेल. सर्व आहे. चायनीज वेल आहे, मंचुरियन आहे. जेवण्यासाठी इकडे एक आठवडी बाजार भरतो. रत्नागिरीच्या मार्केटमध्ये. आणि हॉटेल काय नाव होतं हॉटेलचं? महेश लंच. वेगवेगळी थाळी आहे. मटण थाळी आणि फिश थाळी. हे बघ पापडी थाळी, सुरमई थाळी, सरंगा, बांगडा, मांदेली, सौंदळा, बोंबील थाळी, कोलंबी मसाला, तिसऱ्या मोडवसा. मोडवसा घेणार आहे. मोडवसा तिसऱ्या ना. तिसरे भाकरी छान आहे, सॉफ्ट. पुढच्या ब्लॉगमध्ये 100 रुपये पाव. हे आहे मार्केट रत्नागिरीचं आठवडी बाजार. जेवण झालं मस्तपैकी. तिथे आम्ही बघू दाखवलं. जवल्याची भाजी खाल्ली, आवडली मला. म्हटलं घेऊया इथे जवला. छान स्वच्छ मिळाला. 100 रुपये पाव. आता रिटर्न घरी जायचो. आता गाडी आम्ही तिकडे लांब पार्क केली आहे. बराच वेळ चालावं लागणार आहे. कलिंगड कसं दिलं? कलिंगड एकच घे.
50. आता नको, घरी जाते ना आपण. आवळे कसे दिले? आवळे 30 रुपये. 30 रुपये पाव. 30 रुपये दरच आहे. आपले आवळे कधी येणार? कसे 50ला पाव. 70ला पाव. कशी लिंब? 20 रुपये वाटा. घे कुठला तरी. हा भाग. गुगलने आम्हाला कुठला तरी दुसराच रस्ता दाखवलाय. हो, एकदम माळ रानातला. वळणातून आहे आणि खूप असे चढण पण आहे. मध्ये काय गावं बिव काय नाही. हा बघा, हा ब्रिज दिसतोय ना, इथे एक तो ब्रिज रेल्वेचा दिसतोय, ब्रिज आहे रेल्वेचा. आपला. हा बघा, हा बघा समोर. हा बघ. वरून ट्रेन जाते. हे उक्षी आहे, पण हा रोड बरा आहे. येतानाचा रोड खूप खराब होता. हा कुठला वेगळा ऑप्शनल रोड आहे. हा संगमेश्वर 14 किलोमीटर आहे इथून. खूप वळण आहेत घाटासारखी. पण रोड मस्त आहे. केवढा छोटा निमुळता ब्रिज आहे. कारण याच्यात मोठे व्हेकल नाही यायला पाहिजे. एकच व्हेकल जाऊ शकतो. जवळ दिसतोय आता ब्रिज. येताना आपल्याला किती वेळ लागला? 3.5 तास लागले ना. जाताना किती वेळ लागतो? पूर्ण माळ राहणार होतो आम्ही. आता खाली चाललोय आणि पुढे आपल्याला NH66 मिळणार आहे. जास्त ट्रॅफिक पण नाही आहे. पहिल्यांदाच कुठलं तरी गाव आहे. ते आता खाली आलं ना आपण. काजू आंब्यांची भरपूर झाडं होती त्या माळरानावर. ते बघा, उक्षी रेल्वे स्टेशन आहे. अरे ओके, कुठला तो काय माहित. लंकटने आणलं की काय? उक्षी पूल. ते चाललंय काय कळत नाही. हातखंबा
मुंबई सरळ. तर तिकडून परत त्या खराब रोडवर आलं. हे बरं होता. बघा कसं धोका बघा कसं झालंय. कोण नाही तिथे. मला मस्त बोरं मिळाली. बोरं खातोय. ते पण नाही ती तशीच